हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे लाडू, शुगर फ्री पौष्टिक लाडू, ते पण काळे तिळाचे. काळे तीळ आपण नॉर्मली जास्त खात नाही आणि ते खूप पौष्टिक असतात. तर आज मी त्याचे लाडू बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी काळे तीळ आणि हे वजनीप्रमाणे 200 ग्राम एवढे तीळ आहे. हे तीळ आपल्याला मीडियम टू लो गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. 5 ते 10 मिनटं आपण हे असेच भाजून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता तीळ असे तडतडत आहे, म्हणजे तीळ आपले भाजले आहे. तर मी काढून घेतले आहे आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा एवढे आपल्याला तूप घ्यायचे आहे. तूप घेऊन आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर मी इकडे काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता घेतला आहे 50-50 ग्रॅम. जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स नसेल घालायचे तर तुम्ही इकडे शेंगदाण्याचा वापर केला तरी चालेल. ह्यांना पण आपण मीडियम टू लो गॅसवर भाजून घेतले आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता यामध्येच घेणार आहोत अर्धी वाटी एवढे डेसिकेटेड कोकोनट. मी ते डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नॉर्मल खोबरं घेतलं तरी चालेल. हे पण आपण मीडियम टू लो गॅसवर भाजून घेणार आहोत. सर्व जिन्नसे आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच भाजून घ्यायचे आहे. तर माझे खोबरे भाजून झाले आहे. आता मी इकडे घेतली आहे खसखस. 2 चमचे खसखस घेतली आहे. 2 चमचे कलिंगडाच्या बिया आणि 2 चमचे आपल्याला सूर्यफुलाच्या बिया. हे सर्व आपल्याला मीडियम टू लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर म्हणजे ह्या बिया पण भाजून झाल्या आहेत. आता आपण सर्वात प्रथम तीळ घेतले आहेत. हे तीळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे. तुम्ही मिक्सरमध्ये प्लस हे करूनही तीळ वाटून घेऊ शकता. या प्रकारे मी बारीक वाटून घेतले आहे. तसेच ड्रायफ्रूट्सही आपण बारीक करणार. खूप जास्त भुका नाही, असं मीडियम असे आपल्याला ड्रायफ्रूट्स वाटून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशा प्रकारे वाटून घेतले आहे. तर या प्रकारे मी वाटून घेतले आहे. आता हे पण आपण काढून घेऊया. आता आपण ज्या बिया भाजून ठेवलेल्या आणि खोबरं हे पण आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत. ह्याला प्लस मोडवर आपण बारीक करून घेणार आहोत. तर या प्रकारे मी सर्व जिन्नसे बारीक करून घेतली आहेत. आता यामध्ये गूळ न वापरता आपण खजूर वापरणार आहोत. तर मी इकडे खजुराच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि हे अर्धा किलो खजूर आहेत. आता हे खजूर आपण थोडेसे मिक्सरला पहिलेच बारीक करून घेणार आहोत. ह्याला पण प्लस मोडवर आपण बारीक करून घ्यायचे आहे. आता हे तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्याआधी आपल्याला 1 चमचा तूप घालून यामध्ये मनुका आणि कॅनबेरीचा वापर केला आहे. जर असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज स्किप केलं तरी चालेल, पण ह्याने जास्त चांगली टेस्ट येते. तर हे पण मी मीडियम टू लो गॅसवर भाजून घेतलं आहे. तर या प्रकारे हे पण आपण आता काढून घेऊया. आणि ह्याच कढईमध्ये आता 2 मोठे चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. इकडे मी घट्ट तूप घेतलं आहे. जर तुम्ही पातळ तूप घेतलं असेल तर ह्याच्यामध्ये 6 चमचे एवढे तूप घालायचे आहे. तूप घालून आपल्याला खजूर मॅश होईपर्यंत मीडियम टू लो गॅसवर ह्याला भाजून घ्यायचं आहे. खजूर भाजताना आपल्याला त्याला सतत हलवायचे आहे. हलवून त्याला एकदम मॅश करून घ्यायचं आहे आणि मीडियम टू लो गॅसवर एकदम भाजून घ्यायचं आहे. इकडे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाजला आहे. जोपर्यंत त्याचा असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला खजूर भाजून घ्यायचा आहे. तर इकडे कढईला तो गोळा पूर्ण सुटत आहे, म्हणजे आपल्या इकडे खजूर भाजला आहे. आता हा आपण काढून घेऊया. तर मी कढई खाली ठेवली आहे. त्यामध्येच आपण जे पण मिश्रण बारीक करून ठेवले होते सर्व जिन्नसे यामध्ये घालणार आहोत. गरम असतानाच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. यामध्येच घालूया अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि आपण जे मनुके भाजून ठेवले होते ते पण घालूया. आणि इकडे मी अर्धा चमचा एवढी स्टेविया घेतली आहे. ही स्टेविया पावडर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल भेटेल. हे डायबेटीससाठी शुगर फ्री पावडर असते, त्यासाठी मी इकडे वापरली आहे. ज्यांना डायबेटीस असते त्यांनी ह्या पावडरचा वापर करावा. जर नसेल तर तुम्ही 1/4 कप एवढी साखर घातली तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतले आहे आणि आता थोडेसे गरम असतानाच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती पटकन याचा लाडू बनतो आहे. आता बाकीचे सर्व लाडू मी बनवून घेतले आहे. हे लाडू मी सेलही करते. जर तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा फेसबुक या इन्स्टाला मेसेज करू शकता. जर तुमचे लाडू वळत नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये थोडेसे प्लस मोडवर एकदा वाटून घेतले तर हे लाडू एकदम इझिली वळल्या जातील. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.